हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, आम्ही आहे आत्ता जतमध्ये अँड आज आम्ही जाणार आहे घरी. सो आता आई तिच्या फ्रेंडकडे गेली आणि बाबा काहीतरी कामासाठी गेलेत. सो आता बहुतेक त्यांनी आल्यानंतर आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये. तर जमलं तरच जाणार आहे, हो ना? हो. तर आजी मला बोलवायली, तू तोपर्यंत सांग पुढचं काय सांग. मी जेवायला घेऊन येतो. तर गाईज आधी थांब, मी काय सांगू तुम्हाला. दादूस कसं बोलली गाईज ना. हा गाईज आम्ही दोघं आवाज केलेलं नाही आणि हे बघा आमचं रिॲक्शन. घरात आता वाजले 3. आम्ही देणार आहे 5ला. होय ना रे दादा? ए दादा आपण 5ला देणार आहे ना? गाईजला सांगितले मी. तर गाईज तुम्ही भाऊ दादूस बघा गाईज काय करता व्हिडिओ करता नाही रे हे बघा आधी तर जेवण झालं. तर मला माहित आहे या मुलीने काहीच सांगितलेलं नसणार आहे तुम्हाला नीट. सो आम्ही आलोय जतमध्ये आमची दिवाळी सेलिब्रेशन करायला. सगळं भाऊबीज झाल्यानंतर आम्ही आलो होतो काल अँड भाऊबीज झाल्यानंतरचा आजचा हा दुसरा दिवस आहे. हो, सगळं घरातला मी आवरून आलो होतो आणि माझ्या मानेला कसलं तरी इन्फेक्शन झालंय. मला आता डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. म्हणली इथंच दाखवूया. मी म्हटलं नको, इथलं काय माहीत नाही, आपल्या रेग्युलर डॉक्टरांना दाखवूया. अँड मी आणलेलं आहे, दिस इज माय टुडेज लंच. इट इज आमटी अँड दिस इज रोटी. मी पावडर लावली इथं अँड इथं बघा आम्ही फटाके फोडलेत काल भरपूर. सगळे संपलेत काल. ते दिवेत सगळेच आम्ही काल उडवलेत. मी शॉर्टमध्ये दाखवलंय काय का नाही. सो या मी जेवणार आहे, तू पण जेवायला घेऊन ये. इकडे ये, इकडनं चल. कधी जायचंय? 5 वाजता नाही इथं 5 वाजता इथनं निघालो तर मग मंदिरातलं बघूया. अजून जायचं का नाही ते. अगं माझा क्लास आहे ना 6ला, म्हणून म्हणत होतो 3ला निघूयात. कसला तबल्याचा? हा काढलाच का शेवटी? मग ती ओरडणारच आहे. कोण? मग 3 4 काढला तर रांगोळी होय काढली मी. नसते तोरड बघू. कोण? संतोष काका म्हणतेस ना? संतोष काका बघून गेलेत त्यांनी, छान म्हणून गेलेत की. बघून गेलेत त्यांनी. सगळे भिजलेत रुंजीला आहे. ओके, एकच चालू आहे. हाय पे पण विजलं. आता बनवायला लागलोय डोसा. घरातले सगळे जण झोपले. आम्हाला क्रेव्हिंग म्हणून आम्ही बनवायला आणि तवा आमच्याकडे नाही आहे. आम्ही पुढच्या काकांकडे गेलो तर त्या झोपल्यात आणि आम्हाला आत्ताच पाहिजे म्हणून आम्ही आजीला सांगितलंय, ती आज तव्यावर करते. तू का हसायचेस? 3 hours later. So guys, see, this is the final look of my rangoli. And here is Pushkar Kulkarni official. आईला विचारा कुठं गेली. This is my handle of YouTube, Pushkar Kulkarni official. आणि इकडे रुंजी तुझं दाखव. माझी बघून रुंजीने सेम टू सेम काढलेली आहे. रुंजीसाठी सुंदर काढले बघा माझ्यासाठी. सगळं तिचं तिने केलंय. मी गोल आखून दिलेत खडून. आम्ही येणार आहे अजून. हे गोल फक्त मी काढलेत खडून. रंगोली तिनं, ठिपके मारले तिनं आणि लाईन्स मारले तिनं. वा, चला जाऊयात पटकन. आता कुठं चाललोय आपण? मंदिरामध्ये फायनली. आणि आपण आज नाही जाणार आहे, आपण चाललोय उद्या सकाळी. आणि हे घर पण रुंजीनंच काढले. मी काल ही काढत होतो तेव्हा तिने घर काढले आणि असं काय हे काढताना तिने हे काढले. चल पटकन. म्हणजे पाय सगळे गारगार झालेत. आम्ही 4 सीटरमध्ये किती 7 सीटर आलोय बसून. 7 जण 4 सीटरमध्ये. आणि मी आणि बाबा पुढे बसलेलो. काका ड्राईव्ह करत होते, मी आणि काका पुढे होतो. मी आणि बाबा काका ड्राईव्ह करत होते, मी आणि बाबा एका सीटर बसलेलो. मी बाबांच्या मांडीत आणि मी पाय असा बाबांच्या वरनं असा पाय ठेवलेला आणि मग माझा सगळा पाय गार झाला चप्पल सकट.
सो आता मला सो आता अर्धा तास माझा पाय गारच राहणार आहे असं मला वाटतंय. आणि आम्ही आलोय मंदिरामध्ये अँड इथं अजिबातच उजेड नाहीये. मी फ्लॅश लावतो. अजिबातच उजेड नाहीये. डिक्कीत बसलं तर बसणार आहे. 7 वाजले तरी 12 वाजल्यासारखं वाटायला कोणच नाहीये. दाखव तुझ्याच अंगावर शेकल परत. त्यांनी आलेत की दोघं मागणं. बाबा आलेत की. आलीस का ग? ये. अँड तिथे काकू होत्या ज्या की स्टोरी सांगत होत्या की ही जी देवी आहे ती वर बसवायची होती डोंगरावरती. म्हणजे ह्याच्यावर अजून एक देवी आहे तिथे. इथे जे राजा होते त्यांच्या स्वप्नात वगैरे येऊन सांगितले की मी इथनं हलणार नाही. ही मूर्ती त्यांना आधी मिळालेली म्हणून ते वर लावणार होते. पण त्यांनी असं सांगितलं देवीने स्वप्नात येऊन की मी इथनं हलणार नाही. आणि प्रयत्न करून सुद्धा ती देवी तिथनं हलली नाही असं काहीतरी त्या सांगत होत्या. अँड गेस वॉट, काकांना असला राग आला ना. ते म्हणत होते काय पण सांगू नका, आम्ही पिल्लो असल्यापासून इथं वाढलोय, आम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही तोंड बंद ठेवा. ओ माय गॉड, मला असला हसू येत होतं ना. मी काय करू मला कळत नव्हतं. निघते का? बाबा काढायचे म्हणे लहानपणी. त्याच्या तोंडात एक बॉल आहे, निघत नाही कुठनच. नाही निघत, निघतच नाही ते. काढल्यावर काय माहित नाही काढल्यावर काय होते. बाबा म्हणे लहानपणी प्रयत्न करत होते त्यांनी. तर दिस इज द ओल्ड स्पॉट वेअर आय क्लिक माय दिस थंबनेल्स फोटो. कुठं दिसतायत ना? मोबाईलचा टावर आहे, बीएसएनएलचा टावर. आता नाही दिसणार, ते दिवसा दिसणार आहे. कुठे घर एवढं वाढलं बघ, जात एवढं जात नव्हतं म्हटलं. सो गाइस, दिस इज माय ओल्ड स्पॉट वेअर आय क्लिक्ड माय दिस यूट्यूब बॅनर्स फोटो. त्यामध्ये ॲक्च्युली 4 का 5 फोटो आहेत, पण त्यातला एक जो हा आहे ना फोटो तो मी इथे काढलेला. आणि तो वरती लाइटिंग होती, ती लाइटिंग पण लटकत होती. आय क्लिक्ड इट हिअर अँड इट बिकेम माय मेमरी. मला अचानक आठवलं हो इथं काढलेला आहे आपण फोटो. मी वॉलपेपर पण ठेवून झालेला आहे फोटो, म्हणून मला तो आठवला. बाय स्वीट ड्रीम्स. आपण डिक्कीत कसलंच वारं नाहीये इथं. हा उखडणार आहे, हा आपल्याला उखडणार आहे आपल्याला. रुंजी सनरूफ मध्ये बसलेली आहे. आता काय नाही, रात दिवसामध्ये येते सनरूफ. मी परत पुढे आलोय. आय एम नॉट कम्फर्टेबल इन डिक्की. संध्याकाळी किंवा असं 8-9च्या वेळेला वगैरे. गाईस, तर मी घेतलेला आहे आता वडापाव आणि मी आता घरी येऊन जाणार आहे. सो तर आता मी घरी आलेलो आहे. मी चेंज सुद्धा केलेला आहे अँड नाव आय एम इटिंग माय दिस वडापाव. दिस इज डे 2 आणि घरी आता बनवला आहे पोळीचा चिवडा. पण मला उडीद वडा खावा वाटायला आहे, म्हणून मी आता थोडासा चिवडा पण खाणार आहे आणि जाता जाता उडीद वडा पण खाणार आहे जर मिळाला तर. सो या, लेट्स गो अँड ईट. अँड देन नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो होतो. आणि फर्स्ट टाइम मी बघितलं नायरा पेट्रोल पंप. व्हॉट्स मीन बाय नायरा मला काही माहीत नाही. अँड देन आम्ही कुरकुरे घेतले जे की सगळे सगळे झाले होते, अजिबात चांगले लागत नव्हते. 2 hours later. गाडी किती घाण झाली 2 दिवसात. कंदील गाडीतच आहेत. किती घाण झाली रे गाडी. तर मी बाबांसाठी भाजी आणली आहे. त्यांना जायचं आहे का बाहेर. आणि पोळी पण आणली आहे. माझी आता आम्हाला करणार आहे त्यांनी गेल्यावर. त्यांच्यापुरतीच आणली आहे पोळी. तर गाईज, मी आलेलो आहे आता माझ्या तबल्याच्या क्लासला. आणि मी 2 दिवस घराच्या बाहेर आहे, घरी नाही आहे. आणि माझ्या सायकलीला लॉकच नाही. म्हणजे बहुतेक मी कुठं तर जायचं म्हणून लावलं नव्हतं आणि ते तसंच विसरलं. मी गाडीवर गेलो वाटतं, म्हणून ते तसं झालं आहे. अँड आता मी एक 7 वाजेपर्यंत घरी जाईन. मग आपण डायरेक्ट आता घरी जाताना भेटूयात.
वडापाव 2च आणले. 20 रुपये होते, 2च आणले. 45. सगळी भाजी आणली 45. हा, मला एक तुला एक. हो तर गाईज, आईने तिची सोन्याची रिंग हरवली आहे कानाची, खूप सारखं. आम्ही आधीच परवाच जायच्या आधी जतला सोनं खरेदी केली होती आणि आता तिने हरवली आहे. सो आता ते मला हुडकावं लागणार आहे. सुरभीला जाताना असेल का? जाताना घेतला असेल का कोणतर? बहुतेक तर नाही सापडणार आहे. देन ऑल्सो वी विल बी. ए रुंजी, त्या बाजूला बघ आहे रुंजी. पुढंच जावं लागेल. हा, सोन्याची होती रिंग. जाताना ते पडलं. मी ब्लॉग बनवायला माझं. झाडताना सापडली का बघा. मग तू पण का खेळायली? तू पण उडक ना. मग मी व्हिडिओ करतोय. मी असं बनवतोय कारण आई परत अशी चूक करणार नाही म्हणून, कळलं ना? दिन उलट्या हाताने जाशी ओढून फ्लुटोवर. तर काय, आम्ही आता आलोय DC बँक पाशी. आई म्हणते इथं बघून तिने हे केलता फोन इथं उभारूनच केलतीस ना? कुठं उभारलेलीस पण नक्की? नाही आहे, रोडवर पडला असेल तर कोण ठेवत नाही. इथपर्यंत आले असेल चालत. बहुतेक तुम्हाला कळत असेल आणि जर कळलं नसेल तर मी सांगतो. हा व्हिडिओ सिंगम अगेनचा व्हिडिओ टाकायच्या आधीचा आहे. अँड दॅट्स वॉज इन टुडेज व्हिडिओ. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. बाय.